नमस्कार. मी मंजुषा कुर्डूकर, एक मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच. माझ्या यूट्यूबवरील मंजुळवाणी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे की नवीन वर्षासाठी आपण काही संकल्प केले आहेत का? जर केले नसतील तर हे 10 संकल्प तुम्ही नक्की पहा आणि यातील तुम्हाला कोणते आवडतात ते नक्की तुम्ही फॉलो करू शकता. चला. डिसेंबर महिना आला की सर्वांना नवीन वर्षाचे बेध लागतात आणि पाहता पाहता डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा येतो आणि मग आपल्या असं लक्षात यायला लागतं की अरे, आपण जे काय ठरवलं होतं, जो काही संकल्प केला होता त्यापैकी आपण किती पूर्ण केले? तर काहीच नाही. आपण जिथे होतो तिथेच आहोत. कारण प्रत्येक वर्षी आपण काहीतरी नवीन संकल्प करतो आणि पहिले 4-8 दिवस छान सुरळीत चालू असतात, पण हळूहळू मग ते मागे पडत जातात आणि काही वर्षानंतर तर आपण संकल्प करणे पण सोडून देतो. आता म्हणजे माझ्या या वयाचे लोक तर संकल्प वगैरे काय तसं काही होत नसतं, पण असं नाहीये. प्रत्येक संकल्प हा जर मनापासून केला, दृढनिश्चयाने केला आणि आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, आपल्या स्वतःचं एक आपल्याला ग्लो आणण्यासाठी जर आपण त्याचा वापर करून घेत असू तर नक्कीच आपल्याला ते फायद्याचं ठरणार आहे. आज मी तुम्हाला असे काही संकल्प सांगणार आहे जे तुम्हाला नक्की आवडतील. असे 10 संकल्प आज मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमधून आणि ज्यापैकी तुम्ही काही म्हणजे सगळेचे सगळे केले तर खूपच चांगली गोष्ट आहे. पूर्णपणे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडून येईल. पण त्यापैकी काही जरी आपण केले तरी सुद्धा नक्कीच फायद्याचे ठरणार आहेत. तर असे कोणते आहेत हे संकल्प? चला, येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही स्वतःमध्ये असे काही बदल करा की तुम्हाला स्वतःला तर तुमचा अभिमान वाटेलच, पण तुमच्या प्रियजनांना सुद्धा तुमचा अभिमान वाटेल. तर हे नक्कीच फॉलो करण्यासाठी सगळ्यात पहिला संकल्प आहे तो म्हणजे दररोज एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे खूप कोणाच्या तरी वारेमाप स्तुती करणं असं नाहीये. एक छान काहीतरी तुम्ही कॉम्प्लिमेंट कोणालाही द्यायची आहे. म्हणजे फ्लर्टिंग करणं हा एक वेगळा मुद्दा झाला. तसं नाहीये करायचं. तर मनापासून एखाद्या कोणत्याही चांगल्या कामाची दाद द्यायची आहे. आता चांगलं वाटलंच नाही तर काय खोटं बोलायचं का? असेही काही जण म्हणतील. तसं नाहीये. तर चांगलं आपण शोधून काढायचं. प्रत्येकाच्या कोणाच्या तरी मध्ये काहीतरी चांगल्या क्वालिटीज असतात. प्रत्येकाच्या कामामध्ये आपल्याला कधी काही चांगलं दिसून येतं. कोणाचं म्हणजे बोलणं इम्प्रेसिव्ह असू शकतं, दिसणं इम्प्रेसिव्ह असू शकतं. कोणी रांगोळी सुरेख काढलेली असेल, कोणी स्वयंपाक छान केलेला असेल, कोणी कुठलं काही कार्य चांगलं केलेलं असेल, तर त्यासाठी मनापासून दाद देणं हे फार महत्त्वाचं असतं. आता कसं असतं ना की आपल्या प्रत्येकाला कोणीतरी आपल्याला छान म्हणलेलं खूप आवडत असतं, पण आपण मात्र लोकांना अशा प्रकारचं कॉम्प्लिमेंट चांगलं देण्यामध्ये फार कंजूसी करतो, असं नाही वाटत? तर आजपासून सुरुवात करायची आहे आपल्याला. या नवीन वर्षामध्ये संकल्प करायचा आहे की दररोज एक मी अशा पद्धतीचं काहीतरी चांगलं कॉम्प्लिमेंट कोणाला तरी देणार आहे. मग भलेही तो तुमचा अगदी बसचा ड्रायव्हर असेल की वॉचमन असेल की कामवाली बाई असेल किंवा आपले रिलेटिव्ह असतील, स्वतः असतात, आपले नातेवाईक असतील, आपल्या जवळचे असतील, कोणाला ना कोणाला तरी काहीतरी चांगलं बोलण्याचा दररोज एक छोटंसं कॉम्प्लिमेंट, व्हेरी गुड, वा, छान, इतकं जरी म्हटलं तरी सुद्धा पुरेसं आहे. तर हा आपण संकल्प नक्की करूया. हा दुसरा संकल्प सुद्धा तितकाच महत्वाचा आहे मित्रांनो. दुसरा संकल्प आहे नो बॅड वर्ड्स किंवा नो बॅड कॉमेंट्स. आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत की हजारो लोक अगदी कामधाम सोडून कोणी काही साधं जरी काही पोस्ट असेल तर त्याच्यात काहीतरी खोचटपण काढायचं, काहीतरी खोचक बोलायचं किंवा जास्तीत जास्त वाईट शब्दामध्ये त्यांना ट्रोल करायचं. हा एक पायंडा पडत चाललेला आहे. तर याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे किंवा आपण त्यामध्ये सहभागी न होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर अशा प्रकारचे आपण कोणालाही बॅड कॉमेंट करायची नाहीये, हे जाणीवपूर्वक करायचं आहे. काही जणांचा स्वभाव असतो, त्यांना लक्षात पण येत नाही की आपण इतक्या वाईट पद्धतीने बोलत आहोत, पण थोडासा विचार करायचा आहे की त्या व्यक्तीच्या जागी सुद्धा म्हणजे जरी ती स्क्रीन निर्जीव दिसत असेल तरी सुद्धा त्यामागे कोणीतरी एक जिवंत व्यक्ती आहे ज्याने ती पोस्ट टाकलेली आहे किंवा ज्याच्या संबंधित ती आहे. त्यांना नक्कीच भावना आहेत. अशा प्रकारच्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा, ठेचण्याचा आपल्याला मुळीच नैतिक अधिकार नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टीचं आपण भान ठेवायचं आहे की अशा प्रकारच्या कमेंट्स आपण करायचे नाही. आपल्याला
एकूणच दिवसभरामध्ये सर्वात जास्त नावं ठेवणारी व्यक्ती कोण आहे माहित आहे? तर तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतःच तुम्हाला नेहमीच कोसत असता. प्रत्येक गोष्टीला काहीतरी आपल्यामध्ये तुम्ही उणीव काढत असता. माझ्याकडून हेच नाही झालं, मला असंच नाही झालं, मला हे जमतच नाही, किंवा मी अशी दिसतच नाही, मी छान बोलूच शकत नाही, किंवा मला हे काम जमणारच नाही. अशा प्रकारचे निगेटिव्ह कॉमेंट्स तुम्ही स्वतःवरती करत असता. तर हे सर्व थांबवलं पाहिजे आणि आपल्या स्वतःवरती प्रेम करून पहा. त्याच्यावरती विश्वास दाखवा. आपल्या स्वतःवरतीच विश्वास दाखवणं फार आवश्यक आहे. आपला आत्मविश्वास जर चांगला असेल तर आपण कुठलंही अवघडातलं अवघड काम सुद्धा सहजतेने पार करू शकत असतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर एक महत्त्वाचं काम करायचं आहे की आधी आरशासमोर जायचं, स्वतःकडे बघून एक मस्त स्माइल द्यायचं आणि आरशातील त्या प्रतिमेला सांगायचं की हॅलो, यू आर स्पेशल फॉर मी, आय लव्ह यू. आणि अशा प्रकारे स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे आणि दिवसभरातील योग्य निर्णय घेण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी, स्वतःला प्रेरणा देण्यासाठी काही शब्द म्हणायचे आहेत की आज मी दिवसभरात अजिबात चिडणार नाही, माझ्याकडून जास्तीत जास्त मी प्रयत्न करणार आहे, काम होईल न होईल माहीत नाही, पण मी प्रयत्नात कमी पडणार नाही कुठेही, मी कोणालाही वाईट कमेंट्स करणार नाही, मी चांगलंच बोलेन, मी चांगलंच वागेन, मी जे काय निर्णय घेत आहे ते योग्य प्रकारे माझी बुद्धी आणि मन स्थिर ठेवून मी योग्य निर्णय घेणार आहे. अशा प्रकारचा आत्मविश्वास जर तुम्ही सकाळी सकाळी तुमच्यामध्ये जागवला तर तुमचा दिवस मस्त जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा लव्ह युअर सेल्फ हा झाला तिसरा संकल्प. चौथा संकल्प सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, लर्निंग. आयुष्यभर आपण सतत काही ना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. विद्यार्थी दशा ही काही ठराविक काळापुरतीच ठेवता कामा नये. तर आपण आयुष्यभर, आपल्याला माहित आहे का की आपले जे गुरुदेव आहेत दत्तात्रेय, त्यांनी सुद्धा 24 गुरु केले होते. म्हणजे बघा, देवांना सुद्धा 24 गुरु करण्याची गरज वाटली. म्हणजे अगदी किडा मुंगीकडून सुद्धा आपण काहीतरी शिकत असतो, काहीतरी त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. त्यामुळे कोणी तुच्छ आहे, मी त्याच्याकडून काय शिकणार आहे, किंवा तो माझ्यापेक्षा कमी आहे, तो काय मला शिकवणार, अशा प्रकारची भावना, आत्मप्रौढी आपल्यामध्ये येऊ देता कामा नये. आणि आपण ज्याच्याकडून जी गोष्ट शिकता येण्यासारखी आहे, भले मग तो तुमचा वॉचमन जरी असेल तर त्याचा व्यवस्थितपणा, त्याचा नीटनेटकेपणा, त्याचा वक्तशीरपणा, ह्या गोष्टी सुद्धा आपण शिकू शकत असतो. त्यामुळे ज्याच्याकडून जी गोष्ट चांगली आपल्याला शिकता येण्यासारखी आहे ती जरूर शिकायची आहे. एवढंच नाही तर वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, काही शिकलं पाहिजे, सतत वाचन केलं पाहिजे, काही सर्चिंग केलं पाहिजे आणि आपल्याला, आपल्या व्यक्तिमत्वाला उजाळा देण्यासाठी सतत काहीतरी आपल्यामध्ये म्हणजे फीड करत राहिलं पाहिजे. तरच आपलं व्यक्तिमत्व हे उजळून निघणार आहे आणि त्यामुळे लर्निंग इज मस्ट. आता आपल्याला आपलं जीवन जेव्हा छान उत्तम प्रकारे जगायचं आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे एक्सरसाइज आणि मेडिटेशन. आपलं मन, आपली बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला मेडिटेशन हे अत्यंत आवश्यक आहे. एकूणच आपल्या शरीराची हालचाल करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे एक्सरसाइज आपण दररोज 1 तास तरी केलीच पाहिजे, मग ते कोणत्याही स्वरूपाचे असो. तुम्ही वॉकिंग करत असाल, खूप चांगली गोष्ट आहे. सकाळी सकाळी वॉकिंग करण्यामुळे त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला मिळतात. वातावरण चांगलं असतं, फ्रेश एअर असते, सकाळचे एकदम कोवळे सूर्यकिरण, त्याचा सुद्धा आपल्या त्वचेवरती, आपल्या मनावरती खूप चांगला परिणाम होत असतो. त्यामुळे एक्सरसाइज करणं मस्ट आहे, ती केलीच पाहिजे. त्याचबरोबर मेडिटेशनसाठी 10 ते 15 मिनिटं आपण त्यातला वेळ द्यायचा आहे. म्हणजे 45 मिनिट एक्सरसाइज आणि 15 मिनिट मेडिटेशन ही आपल्या दिवसाची सुरुवात असेल तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी नक्कीच व्हाल. त्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. कारण तुमचं जर निरोगी शरीर असेल तर त्यात तुमचं निरोगी मन असेल, आनंदी मन असेल तर तुम्हाला नवीन नवीन आयडिया सुचतील आणि तुम्ही खूप ग्रो करू शकता, खूप यशस्वी बनू शकता. तर अशा प्रकारे आपण एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. त्यानंतर त्यातलाच दुसरा पॉईंट आपण सांगू शकतो की डाएट व्यवस्थित केलं पाहिजे. हेल्दी इटिंग्सकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं आउटिंग होत असेल, खूप बाहेरचं खाणं, हॉटेलिंगचं प्रमाण जर तुमचं जास्ती असेल तर त्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावरती थोडा कंट्रोल केला पाहिजे. आता अगदीच आवश्यक असेल तर सुद्धा आपल्याला ऑप्शन आहे की हॉटेलमध्ये जातोय
तर तिथे सुद्धा आपण हेल्दी ऑप्शन्सकडे लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त तळलेले जंक फूड आपण टाळले पाहिजेत. आणि पॅक फूड तर आपल्या घरामध्ये असलेच नाही पाहिजे. ताजं सकस अन्न, मग ते तुम्ही कितीही साधं करा, किती अगदी 2-5 मिनिटात सुद्धा करण्यासारखे भरपूर डिशेस आहेत. त्याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच बनवणार आहे की 5 मिनिटामध्ये तुम्ही काय काय प्रकार करून खाऊ शकता. वन डिश मील, त्यासाठी फार वेळ देण्याची गरज नाहीये. पण म्हणून सोपा उपाय म्हणून आपण जर बाहेर जाऊन खात असू किंवा पॅक फूड सतत आपल्या घरामध्ये भरलेले आहेत आणि आपण आपण फॉरेनमध्ये नाही राहत, आपल्या कल्चर प्रमाणे आपण ताजं साधं सकस अन्न आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आता पुढचा पॉइंट त्याला लागूनच येतो की नो शुगर. ह्या वर्षामध्ये तुम्ही साखरेला किंवा गोड पदार्थांना नकार द्यायला शिकलं पाहिजे. आपल्याला ना कसं आहे, आपल्याकडे एकूणच आपली संस्कृती आहे की कोणी आला, अतिथी आला की त्याला गुळ पाणी द्या, साखर द्या, मिठाई द्या. म्हणजे आई मुलावरचं प्रेम जर सिद्ध करायचं असेल तर त्याला भरपूर काहीतरी चांगलं चुंगलं गोड गोड करून खाऊ घालणार. शिरापुरी ही पद्धत आहे आपल्याकडे. कुठलाही आपला सण समारंभ, वाढदिवस म्हटलं की आपण गोड पदार्थच करत असतो. पण आता सध्याच्या काळात थोडी जागरूकता आपण निर्माण केली पाहिजे की गोड हे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. कारण तुम्हाला माहित आहे का, शरीरातील कोणत्याही आजाराला गोड पदार्थ साखर ही जास्त वाढवत असते. जर कॅन्सरच्या जर पेशी वगैरे आपल्या शरीरामध्ये त्यांची वाढ झालेली असेल तर त्यांना सुद्धा गोड तितकंच आवडतं जितकं तुम्हाला आवडतं. त्यामुळे त्या पेशींची झपाट्याने वाढ होते. म्हणून आपण एकूण कुठलाही आजार असो किंवा नसो, काही जरी असलं तरी आपण या साखरेवरती आळा घातलाच पाहिजे. जर दिवसातून 2-3-4 कप तुमची चहामधून जर साखर जात असेल ते सुद्धा अत्यंत हानिकारक आहे. दिवसातून 1 ते 2 चमचा, मी तर म्हणते नकाच घेऊ, तर 1 महिना करून बघा, तुम्हाला किती फ्रेश एनर्जेटिक वाटेल ते. अशा प्रकारचा आपण ह्या वर्षीचा हा संकल्प पूर्ण नक्की करणार आहोत. तर कमीत कमी साखर वापरणार आहोत. 1 महिना जर घेतली, कधीतरी 2-4-8 दिवस काही लग्न कार्यात, काही समारंभाला जावं लागलं, खाण्यात आलं, तर लगेच पुढच्या 8 दिवस आपण पूर्णपणे साखर बंद करायची आहे. अशा प्रकारचं नियोजन करून आपण साखरेवरती कंट्रोल आणला पाहिजे. फेस टू फेस कम्युनिकेशन करणं अत्यंत गरजेचं असतं. आपण सध्या मोबाईलच्या आभासी जगामध्ये वावरत आहोत. आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुकवरती दिसणारे पोस्ट, त्याच्यावरच्या कॉमेंट्स ह्यांचं जास्ती अट्रॅक्शन वाटत चाललेलं आहे. आपण लोकांना डायरेक्ट भेटण्यापेक्षा फोनच्या आणि म्हणजे चॅटिंगच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून जास्ती कनेक्ट होत आहोत. पण हे अत्यंत चुकीचं आहे. कधीतरी आपल्या एखाद्या जुन्या मित्राला डायरेक्ट फोन करून बघा, एकदा एक 5-10 मिनिट बोला त्याच्याशी, किती छान वाटेल बघा. तर अशाच पद्धतीचा संकल्प आपण या वर्षामध्ये करणार आहोत की दर आठवड्याला एका कोणाला तरी आपण फोन करून भरपूर गप्पा मारणार आहोत. भरपूर जरी खूप नाईट कन्व्हर्सेशन झालं तरी डायरेक्ट फोन करून आपण बोलणं हे महत्त्वाचं आहे. भले मग ते 5 मिनिट असेल, 10 मिनिट असेल. मध्ये मित्र असतील, नातेवाईक असतील, कोणी जुने सहकारी असतील, शेजारी असतील, जे कोणाचं आपल्याला आठवेल त्याच्याप्रमाणे आपण आठवड्यातून 1 फोन आपण नक्की करायचा आहे. आणि हे करण्यामुळे आपण लोकांशी डायरेक्ट कनेक्ट होतो. बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला समजतात ज्या आपण फेसबुकच्या माध्यमातून, फेसबुकमध्ये कसं असतं ना, त्यांनी जेवढी पोस्ट केलेली आहे तेवढी समजते आणि त्यातून आपल्याला वाटायला लागते, अरे वा, ह्यांचं तर खूप छान चालू आहे की, खूप आनंदी दिसत आहेत, गाडी वगैरे दिसते फोटोमध्ये, म्हणजे यांची आर्थिक परिस्थिती पण चांगली आहे. पण हे सगळंच काही खरं नसतं. प्रत्येकाच्या आवाजामधील भावना समजून घेण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला काही कॉन्ट्रीब्यूट करता आलं, त्यांना मदत करता आली तर नक्की करावी. आणि त्यासाठी समोरच्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी 1 फोन कॉल आपल्याला आठवड्यातून नक्की करायचा आहे मित्रांनो. बचतीचे महत्त्व आपण सगळेजण जाणतोच. आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे की थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे आज जरी ती छोटी रक्कम वाटत असेल तरी ती जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गोळा होते तेव्हा काहीतरी मोठं आपलं काम ते पूर्ण करू शकतो आपण. आणि त्यासाठी बचत करणं अत्यंत आवश्यक आहे. आपली जी काय मिळकत आहे त्यातून काही थोडासा भाग, 10-20% भाग आपण बचतीसाठी नक्कीच ठेवायचा आहे. आणि या बचतीसोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे की आपल्या मिळकतीतला 1 ते 2% भाग
हा आपण दानधर्मासाठी करणार आहोत. समाजोपयोगी काहीतरी कार्य करण्यासाठी आपल्याला तो पैसा वापरायचा आहे. तर यामुळे आपण समाजाशी जोडले जातो आणि दानामधून जे समाधान मिळतं ते चिरकाल टिकणारं असतं. आणि त्यामुळे आपलं जे काही आपली कमाई असेल, 10 रुपये आपण कमवत असू तर त्यातला 1 रुपया आपण नक्कीच कोणासाठी तरी काहीतरी खर्च करण्यामध्ये आपण घालवला पाहिजे, दानधर्म केला पाहिजे. कोणत्या मंदिरांना, कोणत्या संस्थांना अजून काही कार्य करायचं असेल, कुठे काही पाणपोई वगैरे करायची असेल तर अशा पद्धतीचं कार्य आपण करायचं आहे. आणि त्यामुळे जे आत्मिक समाधान मिळणार आहे ते खूप मोठं असणार आहे. त्यामुळे आपली आत्मिक उन्नती होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अशा प्रकारे खूप मोठे बदल आपल्याला 1 वर्षानंतर घडून येतील. आता आपल्याला वाटते की हे छोटे छोटे काम आहेत, याच्याने काय होतं, पण हळूहळू अशा पद्धतीची जर आपली मेंटॅलिटी होत असेल तर जेवढा आपण देत आहोत त्याच्या दुप्पट युनिव्हर्स कडून आपल्याला मिळत असतं. आपण जेव्हा दानधर्म करतोय, निरपेक्ष भावनेने आपण जेव्हा दानधर्म करतोय तेव्हा नक्कीच त्याचा परतावा आपल्याला मिळत असतो, विश्वास ठेवा. तर असे आज मी हे जे काही 10 संकल्प सांगितले ते जर आपण आपल्या आयुष्यामध्ये फॉलो केले तर बघा तुम्ही, वर्षाच्या शेवटी तुम्हाला नक्कीच तुमचा अभिमान वाटेल. पुढच्या डिसेंबरमध्ये आपण नक्की भेटूया, या विषयावरती परत एकदा चर्चा करूया. धन्यवाद.